ही बघा मस्त भेळ तयार झालेली आहे। दिसायला पण किती छान दिसत आहे। चवीला एक नंबर लागते। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बाहेरच्या भेळवाल्याकडे जशी भेळ मिळते तशी सुकी भेळ घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। चवीला ही भेळ एक नंबर लागते आणि बनवायला ही खूप सोपी आहे। फरसाण, कुरमुरे, कांदा, टोमॅटो हे सर्व पदार्थ आपल्या भेळमध्ये आपण घालतोच, तरी पण बाहेरच्या भेळवाल्यासारखी चव आपल्या भेळला येत नाही। त्यामध्ये ते एक सिक्रेट मसाला घालतात। तोच मसाला कसा बनवायचा तेही या रेसिपीमध्ये मी सांगितलेले आहे। त्याच मसाल्यापासून ही भेळ आपण 5 मिनिटात बनवू शकतो। हा मसाला एकदा बनवला तर फ्रीजमध्ये महिनाभर चांगला राहतो। आपल्याला भेळ खाण्याची इच्छा झाली तर पटकन आपण भेळ बनवू शकतो। चला तर वेळ न घालवता पटकन ही सुकी भेळ कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथे मी चुरमुरे घेतलेले आहे। हे चुरमुरे बघा भेळसाठी ना हे वेगळे चुरमुरे असतात। चुरमुरेवाल्याकडे मिळतात बघा, चणे फुटाणेवाले असतात ना त्यांच्याकडे। तुमच्याकडे जर हे नसेल ना तर तुम्ही नॉर्मल चुरमुरे घेतले तरी चालेल। हे पहा, मी हे चुरमुरे ना आपल्या भेळसाठी वापरलेले आहे। याची ना भेळ खूप छान लागते चवीला। फरसाण, बारीक शेव, कांदा, ही तळलेली चणा डाळ आहे, मसाला डाळ म्हणतात त्याला, चणे, कोथिंबीर, टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे, पुरी आहे, शेवपुरीच्या पुऱ्या आहे आणि मीठ। आता आपण चटणी कशी करायची ते पाहूया। यासाठी लागणारे साहित्य मी ते 1 वाटी फुटाणे घेतलेले आहे, 1 मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 15 ते 20 पुदिन्याची पानं घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। हिरवी मिरची 7 ते 8 हिरवी मिरची घेतली आहे। ही माझी फिक्की हिरवी मिरची आहे ना, त्याच्यामुळे मी 2 तिखट घेतलेली आहे याच्यामध्ये। ही जास्त तिखट नाही आहे ही वाली। आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहे, काळं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, साधं मीठ, चाट मसाला आणि मिरी पावडर। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। हे तिन्ही पण सर्व साहित्य आहे ना आपलं, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता मी स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेला आहे। याच्यामध्ये ना पाण्याचा एक पण अंश नाही आहे। जर तुम्ही पाण्याचा राहिला ना तर मग चटणी आपली खराब होणार, टिकणार नाही। चला तर मिक्सर मध्ये आपण आता बारीक करूया। मी कोथिंबीर घालते आता, कढीपत्ता आणि पुदिना, फुटाणे टाकते मी याच्यात। तुमच्याकडे जर फुटाणे नसेल ना तर तुम्ही ते आपण चिवड्यात डाळ्या घालतो ना त्या डाळ्या घेतल्या तरी चालेल, त्याची पण छान लागते ही चटणी। आलं, हे मिरचीचे ना छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे मी, जिरेची पूड, मिरी, काळं मीठ, चाट मसाला, साधे मीठ। आता आपण मिक्सर मध्ये ना याची चटणी बारीक करून घेऊया। हे पहा, आपली चटणी छान बारीक करून झालेली आहे। मस्त चटणी झाली आहे बघा। रंग तर काय सुरेख आला आहे चटणीचा, एकदम बारीक पण नाही केलेली आहे, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे। सुक्या भेळमध्ये ना ही चटणी इतकी सुंदर लागते ना, बाहेरचे लोक ही चटणी वापरून करतात भेळ, सुकी भेळ, म्हणून आपल्याला त्यांची बाहेरची भेळ आवडते। चला तर आपण आता भेळ करूया। त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, 1 कांदा, फरसाण, टोमॅटो, 1 टोमॅटो आहे, भाजलेले शेंगदाणे, चणे, ही मसाला डाळ आहे, चणा डाळ ही। हाच तो मसाला आहे जो आपण आता ना भेळसाठी, सुक्या भेळसाठी बारीक करून घेतलेला आहे। हा 3 चमचे घेतलेला आहे हा मसाला मी। याच मसाल्यामुळे ना आपली भेळ खूप छान लागते चवीला। आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण मसाल्यामध्ये पण आपण काळं मीठ, साधं मीठ पण घातलेलं आहे। अगदी थोडंसं घाला, जास्त घातलं तर खारट होईल। थोडीशी शेव आणि कोथिंबीर। आता आपण ना मिक्स करून घेऊया हे सर्व। अगदी सोपी आहे भेळ करायला ही। जर तुमच्याकडे मसाला जर आपण वाटून ठेवला ना फ्रीज मध्ये तर चुरमुरे, फरसाण तर आपल्याकडे नेहमी असतंच घरामध्ये, पटकन करू शकतो। हे 5-10 मिनिटात तयार होणारी आहे भेळ आणि चवीला खूप छान लागते।
पूर्ण मसाले वगैरे ना सगळे छान भेळला लागले गेले पाहिजे हे. आणि कांदा टोमॅटो आहे ना आयत्या वेळेलाच घाला तुम्ही. जर आधीच घालून ठेवलं ना तर मग चुरमुरे अगदी चिमून जातात, मग चव नाही लागत एवढी भेळची. सगळं साहित्य एकत्र करायचं आणि पटकन मिक्स करून मग खायची ही भेळ. सर्व साहित्य मी छान मिक्स केलेलं आहे. आणि शेवटी आपण आता लिंबू पिळूया. लिंबू ना तुम्ही अगदी शेवटी पिळा. तो पण मिक्स करून घेऊया आपण. झाली आपली मस्त सुकी भेळ. तर मी सर्विंग बाउल मध्ये सर्व करते. हे पहा, आपली मस्त सुकी भेळ तयार झालेली आहे. चवीला ही अगदी बाहेरच्याच भेळसारखी लागते. तुम्ही यामध्ये कैरीचे बारीक तुकडेही घालू शकतात. या सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही झटपट भेळ नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.